चक्रवर्ती शिव भोळा 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 चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती वाचे वरता शिवनाम वाचे वरता शिवनाम त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती वाचे बजता शिवनाम वाचे बजता शिवनाम वाचे बजता शिवनाम वाचे वरता शिवनाम शिवनाम वाचे वरता शिवनाम दयालवादी क्रोधकाम दयालवादी क्रोधकाम वाचे बजता शिवनाम
तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्मादिस्य तृणमयाधितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्याः तेजो वारिवृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि। अकारण करुणावरुणालय कथा वंश कल्पतरो तडंदित वंदित पीतांबरधारी परम प्रेममय योग योगेश्वर भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटि ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश परमात्मा जगद जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज विश्व शांतीचे महान प्रवर्तक ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या सामान्य जीवनातून संबंध जनतेला स्वच्छता पवित्रतेचा संदेश देणारे कर्मयोगी वैराग्य मूर्ती संत श्री गाडगे महाराज आदी करून संबंध विश्वाला मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या मनुष्य रूपाने तुमच्या माझ्यासारख्या सर्व जडजीवांचा उद्धार करण्याकरिता या भूतलावर अवतीर्ण झालेली जी संत परंपरा आहे भगवंताने प्रतिष्ठापन केलेल्या धर्माला प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरिता आणि प्रत्येकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे जे प्रयत्न किंवा परिश्रम केलेले आहेत ते या साधू संतांनी केलेले आहेत आणि त्याच साधू संतांनी या 7 दिवसाच्या परंपरेने कलियुगातील जीवांना अडचणीची साधना न करता केवळ भगवंताच्या कथेच्या श्रवणाने आणि नाम संकीर्तनाने त्याचा मोक्ष त्याचा उद्धार होईल ज्या आनंदाकरता ज्या सुखाकरिता ज्या समाधानाकरिता मनुष्य रात्रंदिवस झटत राहतो प्रयत्न करतो पण एवढेही प्रयत्न करून ज्या वेळेला त्याला अपयश प्राप्त होते अशा अपयशी व्यक्तीला यश प्राप्त करून देण्याचं जे काही कार्य आहे जे काही एक धुरा आहे तो आमच्या संतांनी विळा उचललेला आहे सगळ्या गोष्टी मनुष्य जीवनामध्ये प्राप्त होतील पण आनंद समाधान सुख या गोष्टी फक्त वाचण्याकरता बऱ्या वाटतात पण त्या मिळण्याकरता सतत धडपड करूनही जी प्राप्त होत नाही अशा करिता ही 7 दिवसाची पवित्र कथा भगवंताची कथा श्रवण केल्याने जो परम आनंद जीवाला प्राप्त होतो आजही त्या कथेचा परिणाम तेवढ्याच दृष्टीने होतो या आधीही अनेकांनी ती कथा आपल्या जीवनामध्ये श्रवण केली जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत किंवा तरले तरती गा हाची भरवसा याच्या आधी भरपूर तरले याच्या पुढेही तरत राहतील म्हणून भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्याही पारमार्थिक व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये
ही संकल्पना प्रकट झाली आणि त्या संकल्पनेचे सूत्र आपल्या या पवित्र भूमीमध्ये गेल्या मागच्या वर्षीपासून पवित्र अशा या महाराष्ट्र दिनांच्या पवित्र पर्व काळावरती महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्या परंपरेला जोपासण्याकरता आपलं जे कर्तव्य आहे, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि ज्याची त्याची जबाबदारी ज्याने त्याने व्यवस्थितपणे पार पाडणे म्हणजे धर्म असतो. धर्म म्हणजे दुसरं तिसरं काय, आपल्याला दिलेलं कार्य प्रामाणिकपणे व्यवस्थितरित्या शेवटाला नेऊन पोचवणे तयानाम धर्म. धर्माच्या साध्या सुध्या व्याख्या केल्या आमच्या साधू संतांनी. यतो धर्मः ततो जयः, यतो धर्मः ततो अभ्युदयः, धर्मो रक्षति रक्षिताः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्म अनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं श्रेया परधर्मो भयावः. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने ज्यावेळेला भगवंताच्या समोर आपलं दौर्बल्य प्रकट केलं, दुर्बलता दाखवली, संस्रते हस्ता त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः. भ्रमती वच मे मनः म्हणजे माझं मन आता भ्रमित झालेलं आहे. हे जे समोर आलेले आहेत हे सगळे माझे नातेवाईक आहे, आतताई आहे. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयू भोक्तुम भैक्षमपीह लोके, हत्वार्थ कामांस्तु गुरूनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. यांच्या रक्ताचा सळा पृथ्वीवर सांडून मला जे राज्य प्राप्त होईल असं बेमानीचं राज्य मला कधीच नको, कारण यांना मारणं अधर्म आहे. कोण म्हणे? अर्जुन म्हणे. आणि कोण आहे समोर? द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सख्यूस्तथा. द्रोणाचार्य आहे, ज्याने मला करंगुडी धरून धनुर्विद्या शिकवली. मी पार तो द्रोणाचा केला, त्याने धनुर्वेद मज दिला. आणि ज्या गुरुनं मला शिकवलं का त्याच्या डोक्यावर लाद द्यायला होतं मला तो. जेथीची या कृपा लाईजे वरू तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे मी काय भस्मासुर थोडी आहे. ज्यानं 2 पैशाची अडचणीमध्ये मदत केली मी त्याला बेमान कधी होणार नाही. हे माझे गुरु आहे. नंतर भीष्माचार्य पितामह आहे. पांडवाच्या कल्याणाकरता अखंड ब्रह्मचर्य व्रत धारण केलं, मी त्यांना मारू शकत नाही, मी कृपाचार्यांना मारू शकत नाही. आणि हे जे कौरव आहे किती नाही म्हटलं ते कसे वागू दे, पण ते माझे भाऊ आहे. कोण म्हणतो? अर्जुन. देव मनात म्हणे जास्त शहाणपण शिकून राहिलाय आता मला. मग देवानं लावली आपली धार पाजवली आणि जो केल्या सुरू. मग त्यानं का रे आता तुले हे साधू दिसते, आता तुले हे तुझे भाऊ दिसते, पण जेव्हा तुझ्या पत्नीची अब्रूभर सभेमध्ये लुटल्या जात होती तेव्हा कुठं गेले होते साधू? तेव्हा तिथंच होते ना बसले हे. तेव्हा कुठं गेला धर्म? तेव्हा कुठं गेली नीती? एखादा माणूस जर आपल्या पथापासून चुकत असेल किंवा रस्त्यापासून विन्मुख होत असेल तर त्याला रस्त्यावर आणणं हा धर्म आहे. मग त्याच्यासाठी युद्ध करा लागलं तरी बेहतर. माहित आहे तुम्हाला, निष्पाप जीवाची हत्या करणं पाप आहे, पण विनाकारण कोणी जर त्रास देत असेल तर त्याला मारलं तर दोष लागत नाही. हे महाभारताचे सूत्र आहे आणि हे कृष्ण नीती आहे. आता मच्छराचं आपलं काय बघलंय? काय काय त्याच्या घरचे काही पैसे दाबले आपण का? त्याच्या काही म्हणजे वावर दाबले आपण? काहीच नाही. हे देणं नाही, रिकामे डसते येऊन. मग विनाकारण जर त्रास देत असन त्याला मारलं तर पाप लागत नाही. नाही तर असे किती मच्छर मारत असन आपण. म्हणून मी सांगत असतो हातानं नका मारत जाऊ, बॅट घेऊन येत जा. हातानं मारलं तर पाप आहे, बॅटीनं मारलं तर पाप नाही. विनाकारणचा त्रास आहे तो. समोर असणारे हे तुझे सगळे नाते, पण कधी सुटला तुला धर्म? म्हणून ऐका, साने गुरुजींनी सोपा धर्म सांगितला आम्हाला. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, दया जाऊन उठवावी, दया
व्यर्थ हिनवावे समस्ता बंधू मानावे. हे प्रार्थना त्यावेळेला शिकवल्या जात होती शाळेमध्ये. भगवान परमात्मा प्रत्येकाच्या ठिकाणी उपस्थित राहतो. न्यायार्थ जे लढतीरणी तलवार तू त्यांच्या करी. म्हणून तोच धर्म या भागवताच्या ग्रंथाने आम्हाला शिकवला. ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये ही प्रेरणा किंवा हा स्रोत जागृत झालेला असेल असेच व्यक्ती हे कार्य करू शकतात. आता कोणा चढला हे करण्याकरता? एवढा सगळा खटाटोप करून आपण हे सगळी उभारणी करतो. आपण उभं करतो थो लेखाचा पाडते त्याले म्हणा तू पाडत जाय ना, आम्ही उभं करत जातो. भांडण करावं तर त्याच्याच संग करावं. काही नाही साध्या माणसा संग त्याच्याच संग घ्यावं. मग खेटे जनाबाई कोणा संग भांडली तर आणि त्याच्याच संग भांडली. लेकरानं बापाशीच वाद घालावा. पत्नीने पतीसोबतच भांडावं. पण कायच्यासाठी भांडावं? नाही तर कधी नाही भांडावं. आम्ही हे करून आलो, वाईट करून आलो काय का? आम्ही काही 4 लोक घेऊन इथं काही वाईट काम करून आलो? तुझंच करून आलो ना. जनाबाई म्हणाली ज्यानं तुझं चांगलं केलं त्याच्या संग काय केलं तो आजपर्यंत? देवा तुआ कोणाचे बरे नाही केले, संत विठ्ठल विठ्ठल बोले. म्हणून तर जनाबाई म्हणे तुझं जावं मळ, तुझे गेले मळे तुझ्यासाठी का रडले. अरे अरे काय साधे शब्द आहे जनाबाईचे. अभंगात लिहिला जनाबाईने, पुण्यवर्त पाताळ लोकिनीला, पुण्यवर्त पाताळ लोकिनीला, पुण्यवर्त पाताळ लोकिनीला, पुण्यवर्त पाताळ लोकिनीला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री कीर्तिवानाचे मारिले बाण, सखा म्हणविसी त्याचे नाशी बळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ.
म्हणून भगवान परमात्म्याच्या विषयी संत बोलले, वारे प्रभु तेरा खेल, विभीषण को दी लंका, हनुमान जी को दिया तेल. त्या हनुमानजीनं तुझी पत्नी शोधून आणली. अहिरावण महिरावणाच्या तावडीतून तुम्हा दोघा भावाले वाचवलं. त्याच्यानंतर अर्धी लंका पेटून तिथं रामनामाचा डंका गाजवला. कुठं जाऊन? लंकेत. आपल्या गावात आणि आपल्या मोहल्ल्यात सप्ताह करणं सोपं आहे, पण शत्रूच्या दाढेत जाऊन नामस्मरण करणं हे काय कमी ताकद लागते का याले? रामाच्या समोर श्रीराम जय राम म्हणणं नवल नाही, पण रावणाच्या समोर जाऊन तिथं श्रीराम जय रामाचा डंका गाजवणारे हनुमंतराय होते. आणि एवढं सगळं केलं तर काय दिलं रे तू त्याला? विभीषण शत्रूचा भाऊ होता, त्याला लंका दिली. याले तेल तेल शेंदूर घेत जाण होत जाय लाल. असंच न्याय आहे त्या. अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टकाशर भाजी टकाशर खाजा. जे बिचारे घासून घासून परमार्थ करते त्याईले दम नाही पलटू देत. तरसत तरास. आणि जे सप्त्यात बोटं घालते त्याच्यावर वाड्यावर वाड्या, पैशावर पैसा धावते त्याच्या संग. नाही, जे कधी सप्त्यात वर्गणी देत नाही त्याला चांगलं पिकवतं. आम्ही का वर्गणी देऊ पार फकीट झालो तरी आमच्याकडे लक्ष नाही. त्याचं कारण आहे का? आता काही मुद्दे समजून घेण्यासाठी तर कथा कीर्तन आहे का लागते. एक जण म्हणे एवढा परमार्थ करता तुम्ही, एवढं सगळं करता, आम्ही काहीच करत नाही तरी आमच्याकडे काही कमी नाही. तुम्ही सगळं करता तरी तुमचं पहा कसं आहे. आम्ही म्हटलं आमचं तसं आहे म्हणूनच आम्ही भक्ती करतो. कारण खऱ्या भक्ताला तो जास्त ऐश्वर्यात गुंतून ठेवत नाही. त्याला एक माहित आहे, ह्या जर ऐश्वर्यामध्ये गुंतवला तर हा माझं भजन करू शकत नाही. आणि त्याला तुमच्या तोंडातून त्याचं भजन पाहिजे असते. कोणाच्या तोंडातून कायले ऐकते होतो? नाही ऐकत. पंढरपूरच्या वारी करता जाण्याकरता तो बरोबर तुम्हाला मोकळं करून देते. त्याला माहीत असते. नाही तर असे तर लाखो करोडो आहे त्याच्याकडे जाणारे. सगळ्याच्याच हाताने का त्याचं कार्य होत नाही? सगळ्याच्याच मुखातून त्याचं भजन का निघत नाही? सगळ्याचेच पाय त्याच्याकडे का ओळख नाही? पाय तर सगळ्याला दिले, कुत्र्याला, डुकराला, मांजराला, मेंढराला, म्हशीला, सगळ्याला दिले. जेवढे काही जनावर आहे पाय हा सगळ्याला आहे, पण सगळ्याचे इथपर्यंत पोचू शकत नाही. त्याच्याकरता त्याची कृपा लागते. जसं घरातले महत्वाचे काम बाप कोणालाही सांगत नाही. 3 पोरं जर असन तर तिघाली सांगते काय महत्वाचं काम. बँकेचं जर काम असन तर ज्याच्यावर भरोसा आहे बाप त्यालाच पाठवून बँकेत. बापाला गॅरंटीनं माहित आहे हे किती पाठवलं आणि किती रुपये काढायला लावले तरी हे 1 रुपयाचा घापला करू शकत नाही. आणि जे डुप्लिकेट पोट्टा आहे त्याला येत होतं बाजारातही पाठवत नाही. कारण त्याला माहित आहे ह्या 50 रुपये घेऊन जाईन, 30 रुपयाचे सडले वांगे घेऊन येईन, 20 रुपये खिशात टाकणार. म्हणून 60 रुपयाचा पदार्थ झाला, 10 माझ्याजवळचे टाकले. म्हणजे ते तर गेलेच गेले, वांगे सडले घेऊन आला आणि 10 डबल गच्चू बसला. हे असे आहे ना काही. म्हणून समजून घेतला. सामान्य व्यवहारात जर आपण कोणाच्या हाती व्यवहार देत नाही तर मग जगाचा मालक परमार्थ कसा कोणाच्या हाती देईल? नाही देत तो कोणाच्या हाती. भाग्यवंता घरी